श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 14। मूर्त माड्यात जीवनदान। वाडे गावच्या माड्याला सर्प चावला। विष उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु विष उतरेना, तो मेला। तेव्हा एक जण म्हणाला, अरे खळकुलीला, जे पुरुष आहेत ते आपणाला ईश्वर म्हणवतात, ते नेऊन टाका की, त्यांच्या ठाई असेल सामर्थ्य तर हा जिवंत होईल। मग लिंबाच्या पानामध्ये गुंडाळून घेऊन आले, गुंफेजवळ टाकला। भट्टोबास लखू देवोबा भिक्षेला निघाले। त्याला पाहून भट्टोबास म्हणाले, पहा लखू देवा, सर्वज्ञ याला आता कसे जिवंत करतात। ते भिक्षेला गेले। तेवढ्यात औसा बाहेर निघाली। तेव्हा त्याच्या पत्नीने म्हटले, आई, सर्वज्ञांना विनंती करा की सर्पदंशाने माडी मेला तो जिवंत करावा। पायलीभर अन्नाच्या भाकरी लागतात, इतकी मुले, गरिबीचा दुबळा संसार, काय करू आई, म्हणून रडू लागली। औसाला तिची कीव आली आणि तशी सर्वज्ञांजवळ परत आली व म्हणाली, जीजी स्वामी, जगन्नाथा बिचारा माडी सर्पदंशाने मेला, तो येथे आणून टाकला आहे। माडीन बिचारी दुःख करीत आहे, पायलीभर ज्वारीच्या भाकरी लागतात, इतकी मुलं, गरिबीचा दुबळा संसार, असं म्हणत आहे जी। तरी स्वामी जगन्नाथांनी त्याला जिवंत करावा जी। सर्वज्ञ म्हणाले, पलीकडून वाटी घेऊन या। सर्वज्ञांनी श्रीचरण धुवून घेतले। सर्वज्ञ म्हणाले, हे पाणी त्याच्या पोटावर शिंपडा, खांद्यावर शिंपडा, पाठीवर शिंपडा, डोक्यावर शिंपडा, असा विधी करायला सांगितला। औसा चरणोदक घेऊन आले। अरे याला उघडा करा। त्यांनी त्याला सोडले। औसाने 3 ठिकाणी शिंपडले आणि तो जिवंत झाला। डोळे उघडून पाहू लागला। औसा आनंदित होऊन सर्वज्ञांजवळ आली व विनंती केली, जी स्वामी जगन्नाथा, बापुडे प्रेत जिवंत झाले, डोळ्याने पाहते परंतु बोलत नाही आणि उठत नाही जी। जरी स्वामी जगन्नाथांनी तेथपर्यंत चलावे जी। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली, श्रीचरणी प्रार्थने घातली। सर्वज्ञ तेथे आल्या, त्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि तो उठला। सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागला। त्याच्या पत्नीने श्रीचरण धरले, नमस्कार केला। नंतर सर्वज्ञ गुंफेत गेले। माड्याला सर्वज्ञांनी जिवंत केले म्हणून गावचे सर्व लोक पाहायला आले। लोकांना मोठे आश्चर्य वाटले। भट्टोबास भिक्षा करून आले। भट्टोबास म्हणाले, पहा लखू देवोबा, सर्वज्ञांनी माड्याला कसे जिवंत केले। मग माड्याच्या नातेवाईकांनी विनंती केली, जी रात्री येथे काही लागेल। सर्वज्ञ म्हणाले, तसे काही येथे लागत नाही। सर्वज्ञांना संध्याकाळचा पूजा वसर झाला, जेवण झाले। बाईसाला सांगून त्यांना जेवण दिले। मग तो उजळल्यावर आपल्या घरी गेला। गावकऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले। एखाद्या वेळी त्याचे पोट दुखायचे, फुगायचे, मग पुन्हा सर्वज्ञांजवळ येऊन विनंती करी, जी माझे पोट एखाद्या वेळी फुगते। सर्वज्ञ म्हणाले, व्यायाम करा, व्यायामे वायू तुटे। मग तो नवीन निघालेले पदार्थ आधी सर्वज्ञांसाठी आणल्यावरच विकत असे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।